अर्पिताच्या नव्या घरात सगळे आनंदात होते. मोदिकाईच्या रीतीत तिच्या सौंदर्याची सर्वजण प्रशंसा करत होते. तिच्या नवऱ्याच्या मावस बहिणी, काकूबाई, मैत्रिणी सगळ्यांनी तिच्या सुंदर साडी, नाजूक आणि सौम्य हावभावांची तारीफ केली. पण तिची सासूबाई वसुधाबाईच्या डोळ्यात एकही शब्द प्रशंसेचा नव्हता. उलट त्या तिच्या मुलाच्या कानात फुसफुसत होत्या, "हे बघ, या मुलीने माझ्या मुलावर कसली जादू केली असेल. जय, असं गरीब घरातलं मूल का आणलं? दागिने, दहेज काहीच नाही, सगळं आपल्यालाच करावं लागलं." अर्पिताच्या कानावर हे शब्द पडले आणि तिच्या हृदयाला एक दुखणारा ठसका लागला. तिनं आपल्या मैत्रिणीला हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली, "तुझ्या सासूबाईंनी तर तुझ्या वडिलांचे नाक कापून टाकले. जेवण, कपडे, दागिने सगळ्यात दोष काढतायत." पहिल्या स्वयंपाकाच्या रीतीत अर्पिताने खीर, पुरी आणि भाजी बनवली. तिच्या सासरे दिवाकर रावांनी पहिला घास घेताच प्रसन्न होऊन म्हटलं, "खूप छान बनवलंस बहू. आमच्या घरात आनंद आणलास." आणि नेग म्हणून सोन्याचे झुमके दिले. पण वसुधाबाईंनी मात्र तोंड वाकडं केलं. "खीर जरा पातळ आहे, पुरीत तेल जास्त भरले, भाजीत मीठ कमी आहे." अर्पिता मनातल्या मनात हसली. "मी जेव्हा आजोबांच्या घरी पहिल्यांदा जेवण करायला गेले होते तेव्हा आजीने माझ्या हातच्या पोळ्यासुद्धा टाळक्यातून तपासल्या होत्या." एक दिवस सौरभनं सांगितलं, "माझ्या ऑफिसच्या मित्रांनी शिमलाला जाण्याचं तिकीट दिले, आपण सगळे जाऊया." वसुधाबाईचा चेहरा तेव्हाच रागानं लाल झाला. "नको, या नव्या पिढीचे फाजील खर्च, आमच्या काळात अशा सहली नसत." दिवाकरराव मध्ये पडले. "वसुधा, आपणही लग्नानंतर माझ्याबरोबर महाबळेश्वरला गेलो होतो ना, मग आता काय हरकत आहे?" वसुधा चूप झाली, पण तिच्या डोळ्यात अजूनही असंतोष होता. अर्पिताच्या बहिणीचं लग्न ठरल्यावर तिच्या आईनं फोन करून सांगितलं, "लवकर ये भाऊ, मदत करायला हवी." परतण्यापूर्वी वसुधाबाई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "आजपासून तुझ्या अलमारीवर मी कुलूप लावेन. चावी माझ्याकडे असेल. गरीब घरची मुलगी काय उचलून नेईल कोण जाणे." अर्पिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं सौरवला मेसेज पाठवला, "तुझी आई माझ्या अलमारीवर कुलूप लावते. मी चोर आहे का?" तेवढ्यात दिवाकरराव आत आले आणि वसुधावर ओरडले, "तू स्वतःला काय समजतेस? बहुला चोर समजतेस? जर माझ्या आईने तुला असं केलं असतं तर तू कसं वागली असतीस?" वसुधा हतबल झाली. तिनं कुलूप काढून टाकलं, पण तिच्या मनातली कडवटपणा अजूनही होता. काही महिन्यानंतर अर्पिता गरोदर झाली. तेव्हा वसुधाबाईंनी तिची खूप काळजी घेण्यास सुरुवात केली. एक दिवस अर्पिताला ताप आला. वसुधाबाई रात्रभर तिच्या डोक्यावर हात ठेवून बसल्या. सकाळी अर्पिता जागी झाली तेव्हा तिने पाहिलं, सासूबाईंचे डोळे ओले होते. माझी मुलगी वसुधाबाईंनी तिला मिठी मारली. आज अर्पिता आणि सौरवच्या मुलाचं पहिलं वाढदिवस साजरं होत होतं. वसुधाबाईंनी स्वतः हलवा बनवला आणि अर्पिताला म्हणाली, "भाऊ, तू आमच्या घरात आनंद आणलास. माझ्या वागण्याबद्दल माफ कर." अर्पिताने तिच्या पाया पडून प्रेमाने उत्तर दिलं, "मम्मीजी, आता हे घर माझं आहे. तुम्ही माझी आईच आहात." दिवाकररावांनी सगळ्यांना एकत्र पाहिलं आणि मनातल्या मनात म्हटलं, "आज खरंच माझं कुटुंब पूर्ण झालं."